मोहिमेतील दिवस दुसरा. दिवसाची सुरुवात भल्या पहाटे म्हणजे साधारण 5च्या सुमारास झाली. सकाळी तांबडं फुटायच्या आतच धारकरी सज्ज झालेले ते मोहिमेतील दुसऱ्या दिवसाच्या तंगलतोडीसाठी. आज दिवसभराची तंगलतोड म्हणजे जोर गावातून सुरू झालेली ही मोहीम वरती महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडपर्यंत होणार होती. जोर हे गाव कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. गावालगतचा नदीवरील पूल ओलांडून गेलं की एक कच्ची पायवाट आपल्याला वरती घाट माथ्यावर म्हणजेच महाबळेश्वराच्या पठारावर घेऊन जाते. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत तुमचं आपल्या मोहिमेतील दुसऱ्या दिवसामध्ये. सकाळचे वाजलेले 7 आणि मोहिमेचा ध्वज आता सकाळी निघालेला आहे. कालचा जो मुक्काम होता तो आपल्या जोर गावामध्ये होता. जोर गावातूनच आता आम्ही आपल्या मोहिमेचा प्रारंभ केलेला आहे दुसऱ्या दिवशीचा. इथून आता वरती महाबळेश्वर पठारावरती जायचं आहे आणि तिथून पुढे मग जो मुक्काम असेल तो कळेलच आपल्याला. ह्या व्हिडिओच्या एंडला कुठे असणार आहे तो. धारकरी निघाले सगळे, तुम्हाला दिसते पाठीमागे गीत वगैरे म्हणतायत आणि ध्वज आपला पुढे निघालेला आहे. जोर गावातून पठारावर चढणारी ही वाट अत्यंत खडी चढायची होती. ज्या वाटेला कृष्णामाईची वाट असे देखील म्हटलं जातं. जसं आम्ही जोरमधून चढायला चालू केले की नाही, तसं आता पुढे येऊन थांबलेलो आहे, विश्रांती घेतली. कारण की पूर्ण ती जी चढण आहे की नाही, छातीवरची चढण आहे आणि सोबत सामान खूप जास्त असल्यामुळं, म्हणजे दुसराच दिवस आहे मोहिमेचा, त्यामुळं पियायचं पाणी असेल किंवा खायच्या काही गोष्टी असतील त्या भरपूर प्रमाणात आत्ता सध्या आहेत आमच्यासोबत. त्यामुळं बॅकपॅक पण खूप जास्त जड आहेत सोबत आणि मग विश्रांती करायला थांबलो आहे. ह्या वाटनेस असं वरती आता मोहीम आपली चालली आहे. वाट अगदीच मळलेली आहे, कारण की यावरून टेहळणी पथक देखील गेलं होतं आणि जोर गावातली भरपूर जे गावकरी आहेत ते वरती महाबळेश्वरला ह्याच वाट्याने जातात, त्यामुळं फारच मळलेली. वाटेवरची चढण जरी खडी चढायची असली ना तरी त्याचा फायदाच झाला आहे आम्हाला, कारण की हाईट फार लवकर गेन करतोय. जवळजवळ आम्ही अर्ध्या तास पोहोचलोय. पाठीमागचं कोळेश्वरचं जे पठार दिसतंय त्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. ही एवढी हाईट आपण गेन केलेली आहे. कोळेश्वर आणि महाबळेश्वरचं जे काही पठार आहे ते एकाच हाईटला आहे, त्यामुळे फक्त अर्धच राहिलेलं आहे. इथून तरी हे दिसते आपल्याला. इकडे वरती क्रेस्ट लाईन जी आहे तिकडे वरती पोहोचलो की आपण महाबळेश्वरला पोहोचतो. तिकडेच ओल्ड महाबळेश्वर आणि महाबळेश्वरचे काही बाकीचे पॉईंट ह्याच लाईनवरती, ह्याच धारेवरती. श्री शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमा म्हणजे काय हो, तर साक्षात शिवछत्रपती शंभू छत्रपती यांना स्मरून सह्याद्रीतील केलेल्या या गडकोटांच्या वाऱ्या. मला दिसतंय वाट किती बिकट आहे अशी. अगदी नॅरो पोर्शन आहे बघा, आणि तिथून धारकरी आता सिंगल ओळीने पुढे निघालोय आम्ही, एका मागोमाग एक. हे वाटेचा उपयोग आहे की नाही जोर गावात असणारे गावकरी अशा सरपणासाठी देखील करतात. तुम्ही बघताय इकडे मुळ्या बांधून ठेवलेल्या आहेत, म्हणजे ह्या वाटेवरती राबता आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाट मळलेली. शिवकाळात हे हिंदवी स्वराज्य स्थापनावं, हे हिंदवी स्वराज्य टिकावं, यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांची जाणीव आपल्याला या मोहिमेमध्ये होत असते. कधी काळी अशीच आपल्या मावळ्यांची फौज या सह्याद्रीच्या जंगलातून गेली असेल. कसा असेल तो शिवकाळ, कशा असतील वाटा, कसा असेल सह्याद्री, हे साक्षात अनुभवणं म्हणजे मोहीम. दरवर्षी आपण मोहिमेमध्ये ज्या व्यक्तीची वाट पाहत असतोय ते माझ्यासोबत येतात आता. आबा, कसं वाटतंय कालपासूनचा काय? अतिशय सुंदर वाटतं. नक्कीच नक्की. अतिशय सुंदर वाटतं. हा ना. हो, प्रश्न नाही. आता ह्या वर्षी तुमची मोहीम किती असेल? ही 32 मोहीम, 32वी मोहीम. वा, मस्त. आता प्रॉब्लेम असा आहे की इकडे जागा नाहीये, नाहीतर टाळावरती नाही करायचं आहे. हलगीच्या याच्यावरती ताल धरायचाच आहे. करायचं आहे. नक्की नक्की. एक करायचं आहे.
वरती गेल्यानंतर करूया तर. सपाटी लागलं गणपती पण हा करायचं आहे बरं झालं. थोडं नक्कीच काढायचं आहे नक्कीच इकडे. नक्कीच काढायचं आहे इकडे. जल्लोष झालाच पाहिजे. हो, करायचाच जल्लोष. खरंय हा मोहिमेचा अनुभव भन्नाट आहे बरं का. तुम्ही बघताय सगळीकडं घनदाट जावळीचं जंगल आहे आणि या जंगल वाटानेच मोहीम चाललेली. ह्या जावळीच्या जंगलाचा आम्हाला फायदा एक असा होतोय की ऊन लागत नाहीये आणि सकाळी लवकर चालू केल्यामुळे आता नाही म्हटलं तर 9 साडेनऊ झाले असतील आणि गारठ आहे त्यामुळं दमछाक होत नाहीये. बाबा कुठले तुम्ही आम्ही ह्याच गावात. मोहिमेला आलात की वरती चालले का महाबळेश्वरला? कामाला वरती असतं का? हो शेतकरी. होय. ह्या वाटेला काय म्हणता तुम्ही? वाटेला नाव असेल ना काहीतरी? हे कृष्णाबाईची वाट आहे. कृष्णाबाईची वाट म्हणजे कृष्णा नदीसाठी महाबळेश्वरनं उतरणारी वाट म्हणजे कृष्णाबाईची वाट. होय. रोज जाता तरी मग वाट चांगलीच मळलेली आहे. हां येणं जाणं चालूच असतं ना. हो ना. तुम्हाला किती वेळ लागतो साधारण? आम्ही खाली जायला जातो अर्ध्या तासावरती 1 तासभर लागतो. तासाभरात जाता. आता ही वरती चढून कुठे जाणार? आता इथं वरती महाबळेश्वरमध्ये येतो आम्हाला. बरं चांगली. संध्याकाळी परत घरी. हा ना हो. चांगलं. आम्हाला जाणारे गावकरी जे होते त्यांच्या माहितीनुसार ही जी पहिली पायरी आहे की नाही, ही वरती जे गणेश मंदिर आहे त्याची ही पहिली पायरी आहे आणि महाबळेश्वर अगदीच इथून नाही म्हटलं तर 15 ते 20 मिनिटावरती आहे. त्यांच्यासाठी 5-10 मिनिटं असतील पण आमच्यासाठी अर्धा तास तरी लागेल नक्कीच. खूप वेळ गेला. तर तुम्हाला इथं वाटेमध्ये कातळात कोरलेल्या प्रॉपर पायऱ्या पाहायला मिळतील बघा. हीच ती खिंड म्हणायला काय हरकत नाही आहे महाबळेश्वराची. पूर्ण पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या प्रॉपर अशा. आणि मला वाटतं बापू आपण पोहोचलोच असेल नाही का? आता आपण गणेश मंदिराच्या जवळ थांबलो. बरोबर. हेच गणेश मंदिर ना? तिथून आरती करून आपण पुढे जाणार. क्षेत्र महाबळेश्वर मध्ये जाणार. हां दर्शन घेणार. हां. असं इकडं आणि पुढं जे मुक्कामाच्या जागेपर्यंत आता आम्ही सगळे पोहोचू. हेच ते गणपतीचं मंदिर. महाबळेश्वराच्या पठारावरून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या 5 नद्या उगम पावतात. यापैकी सावित्री ही नदी पश्चिम वाहिनी तर बाकीच्या 4 या पूर्व वाहिनी आहेत. पुढे आल्यानंतर आता इथे महाबळेश्वरच्या सुरुवातीलाच आपण गणेश मंदिर लागतं त्या ठिकाणी आरती केली आणि हा तुम्हाला परिसर दिसतोय. पुढचं पूर्ण जे पठार आहे ते कोळेश्वराचं आहे. हा धोम बलकवडीचा डॅम आहे तो आहे. इकडे ह्या टोकावरती जर तुम्ही पाहिलं तिथं एलिफंट हेड दिसतोय तुम्हाला, महाबळेश्वरचा पहिला पॉईंट. आणि हे पूर्ण ओल्ड महाबळेश्वर सिटी आहे इकडे. आता त्याच ठिकाणी आपण निघालेलो आहे. ध्वज पुढे गेलेला आहे आणि पूर्ण धारकरी आता ओळीने चाललेले आहेत. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीचा खडतर प्रवास जर आपण म्हणायला गेलो ना तर तो इथपर्यंतच होता. आता इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो प्लेन वाटेनेच असणार आहे. आम्ही आता महाबळेश्वरती पोहोचलोय, महाबळेश्वरच्या पठारावरती, आणि ध्वजाचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव यांच्या नावापासून प्राप्त झालेलं आहे. जुना महाबळेश्वरामध्ये महादेवाचं मंदिर आहे. यालाच क्षेत्र महाबळेश्वर असं म्हणतात. या ठिकाणी असलेली महादेवाची पिंड ही स्वयंभू स्वरूपातील आहे.
महादेव मंदिराजवळच असलेल्या पंचगंगा मंदिरामध्ये ध्वजाचं आगमन झालं। या ठिकाणी कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती आणि भागीरथी अशा 7 नद्यांचं उगमस्थान आहे असं म्हटलं जातं। आता आपण महाबळेश्वरमध्ये पोहोचलो। तुम्ही मागे बघितलं असेल की देवाचं दर्शन घेतलं आपण महाबळेश्वराचं आणि ध्वजाचं खूप चांगल्या पद्धतीनं इथं स्वागत केलं होतं। आता जे महाबळेश्वराचे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराचं सांगायचं म्हणजे की तिथे आई जिजाऊंचं महाराजांनी तुला केली होती, त्यामुळं ऐतिहासिक दृष्टिकोनातून ह्या मंदिराला फार मोठं महत्त्व आहे। आता या ठिकाणी एकत्रीकरण होणार आणि पुढे जे पोलो ग्राउंड आहे त्या ठिकाणी आज आमचा मुक्काम आहे। इथून 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे ते। सो आता तिकडेच जाणार होतो। माझी पहिलीच मोहीम आहे, अत्यंत उत्तम अनुभव आहे। शिवप्रभूंच्या विचारांचा, आचारांचा आणि शिवप्रभूंनी जे आयुष्य जगलं, त्यांच्या मावळ्यांनी जे रक्ताचं पाणी करून आपल्या स्वराज्याला स्वतंत्र ठेवलं, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांनंतर, ताराराणीनंतर पण आपलं स्वराज्य अबाधित राहिले ते या मावळ्यांमुळं, या सह्याद्रीमुळं। आणि या सह्याद्रीतून वाटचाल करताना आपल्याला एक गोष्ट समजते की त्या काळात आपल्या मावळ्यांनी कसं जीवन जगलं। आपण त्या आधारावर आता ही आपली मोहीम, गडकोट मोहीम होत असते। गुरुजींच्या सांगण्यानुसार मोहिमेला हे प्रत्येक दारकऱ्याने आलं पाहिजे। हा माझा पहिला अनुभव आहे, पण उत्तम आणि सगळ्यात छान अनुभव आहे। आता इथून पुढे मोहिमेला नक्की इथून पुढे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मोहीम नक्की घालणार। श्री महाबळेश्वराच्या महादेवाचं दर्शन झालं आणि आता आमची मोहीम जी निघाली आहे ती आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे पोलो ग्राउंड जो महाबळेश्वरचा आहे की नाही तिकडे निघाले। तुम्ही बघताय पाठीमागे व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असेल की धारेकऱ्यांचा उत्साह तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात दिसतोय। आज धारेकऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। काल जो त्रास झाला कोळेश्वरवरून उतरताना तितकासा त्रास हा दुसऱ्या दिवशी काय झाला नाही। आपल्याला जस्ट फक्त जोरवरून वरती महाबळेश्वर चढून यायचं होतं। सो तेच धारेकरी खूप लवकर आले आणि आता मोहीम चालली आहे ह्या मार्गाने महाबळेश्वरच्या किंवा जावळीच्या वाटेवरचं आपण म्हणूयात। हे जे मोहीम चालली आहे की नाही आपली त्याचा खूप मोठा फायदा आहे, कारण की ऊन कुठंच लागत नाहीये आणि पूर्ण जी वाट आहे ती झाडी गच्च भरल्या झाडीच्या जंगलातून जाते। त्यामुळं ही जी मोहीम आहे ना अगदी सुखदायक म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण की नाहीतर बाकीच्या मोहिमांमध्ये जो तुम्हाला उन्हाचा त्रास होतो तितकाचा त्रास ह्या मोहिमेमध्ये आम्हाला झालेला नाही। काल देखील, आज देखील आणि आता पुढचा जेवढा पल्ला उरलाय की नाही तो पूर्ण पल्ला हा फक्त आणि फक्त जावळीच्या घनदाट जंगलामधूनच आहे। त्यामुळं नक्कीच ही मोहीम सुखदायक आहे। मागे जे तुम्ही पाहिलं आम्ही डांबरीने त्या जावळीच्या जंगलातून चालत येत होतं। आता तोच पुढे जाऊन मोहिमेचा जो मार्ग आहे ह्या जंगलाच्या पायवाटेत शिरलाय असं म्हणायला काय हरकत नाहीये। पूर्ण घनदाट अरण्य काय सतीश, पण बाकीच्या मोहीम कम्पॅरेटिव्हली ह्या मोहिमेमध्ये तेवढा त्रास होत नाही उन्हाचा असं वाटतंय मला। जाऊन हा पाणी भरपूर आहे, सावली कालपासून मिळते आपल्याला सारखीच, त्यामुळे तितकासा त्रास नाही होते। इकडे पुढे आल्यानंतर इथे तांदुळणे वाडीमध्ये आपला ध्वज थांबलेला आहे, कारण की ध्वजाचं स्वागत ह्या गावकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। तुम्ही बघाल इथे ध्वजधारीचं ऑप्शन करण्यासाठी ह्या तांदुळणे गावामध्ये आपला ध्वज थांबलेला आहे। मागे तुम्ही पाहिलं जिथं ध्वजाचं ऑप्शन झालं तिथून थोडंसं पुढं चालून आल्यानंतर पुन्हा एक जंगलात पायवाट घुसलेली आहे। आता त्या पायवाटेला आम्ही लागलेलो आहे। पुढे जाऊन एक धनगरवाडी आहे, काळे वस्ती काहीतरी, सो त्या ठिकाणी आता ध्वजाचं आणि ध्वजधारीचं ऑप्शन आणि पूजा होईल। आत्ता तुम्हाला जावळीतल्या त्या जंगलाची अनुभूती येत असेल। तुम्ही पाहताय किती घनदाट जंगल आहे
आणि याच वाट्याने आता मोहिमेर धारकरी सगळे निघालेले. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण रायरेश्वरावरून कोळेश्वर क्रॉस करून खालती जोरमध्ये आलो होतो आणि एकेरी वाट असल्यामुळं भरपूर धारकांना त्रास झाला. सो त्या सिच्युएशनमध्ये अडकलेले काही धारकरी माझ्यासोबत आहेत. दादा काल त्या सिच्युएशनमध्ये होते. आम्ही फार लवकर आलो. ध्वज जोर गावामध्ये 1:30 वाजता आला होता. मी 4 वाजता पोहोचलो. पण सकाळपर्यंत मुलं येतच होती. वाट एकेरी असल्यामुळं फार त्रास झाला त्यांना. तर दादा तुम्ही साधारण किती वाजता पोहोचले जोर गावामध्ये काल? रात्री 1 वाजता. 1 वाजता पोहोचलात आणि निघाला किती वाजता होता रायरेश्वरावरून? 5 वाजता सकाळी. तुम्ही 5ला निघाले होते. मग प्रॉब्लेम फक्त संख्या जास्त असल्यामुळे आणि संख्या जास्त असल्यामुळे हां 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 एकेरी वाटमुळे. हां 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 तुमचं नाव काय म्हटलं दादा? आकाश पाटील, आणि तुमचं गाव कोणतं? जळगाव. जळगाववरून आलं. बरं, मग तुमची किती मुलं होती? आमची पोहोचली का सगळी? म्हणजे सकाळी नाही, अजून बाकी आहे. अजून पाठीमागेच आहे. हा, पाठीमागे आहे. आमच्या मावळचे देखील बरेचसे धारकरी अजूनही त्या रायरेश्वर पठाराच्या त्या आसपास त्या परिसरामध्येच आहेत. कोळेश्वराच्या परिसरामध्ये ते अजून पोहोचलेले नाही आहेत. मंडळी, प्रचंड कसरतीनंतर आता पुढे आमचा तो ध्वज आहे आता दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाला पोहोचलेला आहे. म्हणजे महाबळेश्वर मधलं जे पोलो म्हणून ग्राउंड आहे की नाही, त्या ग्राउंडच्या परिसरमध्ये आता मागे दिसतंय तुम्हाला आपले ध्वजधारी आहेत आणि आपण आता पोहोचलेलो आहे. फार वेळ लागला आणि खरं तर चिंता या गोष्टीची अशी वाटते की ध्वज जर 6 वाजता पोहोचला असेल तर शेवटच्या धारकऱ्याला यायला किती उशीर होईल. मोहिमेच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्यात जास्त कसरत ह्या गोष्टीसाठी करावी लागते की आपल्या भागातले धारकरी कुठं झोपलेले आहेत किंवा कुठं त्यांनी जागा धरलेली आहे. आता मला ते शोधावं लागतंय. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर धारकऱ्यांचा उत्साह कसा द्विगुणित झालाय बघा. उद्याच्या भंडाऱ्यासाठी खूप शेतकरी. मावळ तालुक्यातील काही धारकरी माझ्यासोबत आहेत. आजचा खडतर प्रवास होता त्यांचा आणि मला वाटतं दादा तुमची पहिली मोहीम होती का आजची? दुसरी मोहीम आहे त्यांची, दुसरी मोहीम आहे. सो त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. माझं नाव धीरज मारुती शिंदे आणि माझ्या गावाचं नाव उर्शी आहे आणि माझी दुसरी मोहीम आहे. पहिली मोहीम माझी मधुमक्रमगड ते रसाळगड होती. तीच माझी पहिली मोहीम होती नाही का. ती खूप अवघड गेली मला. माझं नाव मानस भगवान दाभाडे, माझ्या गावाचं नाव उर्से. माझी आत्ता ही दुसरी मोहीम आहे. दुसऱ्या मोहिमेचा अनुभव म्हणजे इकडे गारवा खूप आहे. आपण अंगावरती व्यवस्थित नाही का पांघरून व्यवस्थित आणलं पाहिजे याची मला नाही का जाणीव झाली. माझं नाव आयुष मनोजराव मोरे, मी उर्शावरून आलोय आणि माझी तिसरी मोहीम आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ज्या काही मोहिमा भरवतं त्या खऱ्या अर्थानं देव देश धर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज आजच्या तरुण पिढीला छपरीपणाकडं जंगी भंगी वृत्तीकडे जाणाऱ्या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं देव देश धर्माचं शिकवणारी संघटना म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे.
आणि या मोहिमेच्या माध्यमातून ही पिढी घडत आहे आणि अशी पिढी घडत राहणार आहे. आज या ठिकाणी महाबळेश्वर मध्ये जे शक्ती प्रदर्शन झालं तिथे एक काका भेटले आणि ते म्हणले की ही ताकद आणि ही शक्ती फक्त आणि फक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजींचे धारकरीच करू शकतात आणि तेच करू शकतात. तर आणि मोहिमेसंदर्भात जर सांगायचं झालं तर खरंच खूप छान मोहीम होती. फक्त ध्वजाबरोबर राहणं खूप गरजेचं आहे हे या पोरांना या वर्षी कळलेलं आहे. आज आता मोहिमेची रात्र झालेली आहे आणि सगळे धारकरी एका ठिकाणी भगव्या ध्वजासमोर बसले. कारण हेच आहे की आता इथं व्याख्यान होईल आणि मोहिमेमध्ये दरच वेळेस प्रत्येक रात्री कोणाचं ना कोणाचं व्याख्यान होत असतं आणि नवीन शिदोरी आपण घरी घेऊन जात असतो. सो त्यासाठीच आता हे सगळे धारकरी एका ठिकाणी म्हणजे आपल्या भगव्या ध्वजासमोर बसलेले आहेत. व्याख्यान झालं तसं सोबत असलेला भाकर तुकडा खाऊन आम्ही महाबळेश्वरच्या या पोलो ग्राउंडमध्ये निद्रास्त झालो. शिवप्रभू दौड आता पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला ध्वजाचे मानेकरी कळलेले आहेत. ह्या वर्षी मोहिमेमध्ये ध्वजाचे मानेकरी जे आहेत तेजस पवार चिपरी गावचे, तेच या वर्षी देखील आता शिवप्रभू दौडीमध्ये पहिले आलेले आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी मोहिमेचा मान देखील त्यांनाच मिळणार आहे. सर्वाय परेश कानडे, आणि कुठून आलेस तू? चिंचवड. शाळेत जातोस का? जातो. कितवीला? सिनियर KG. होय. लाठीकाठी कोणी शिकवलं? मी स्वतः शिकलो. स्वतः शिकलास? ही भूमी म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. हा जो घाट आहे हा रणतोंडीचा घाट याला म्हणतात, की ज्या घाटातून अफजल खान 7,000 सैन्य घेऊन ह्या घाटाने खाली उतरला होता आणि नंतर तो पारला कोयनेच्या काठावर जाऊन राहिला होता. आणि आपण बघतोय समोर किल्ले श्री प्रतापगड.